सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। उद्या राष्ट्रवादीने पक्षाच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये एकमुखानं नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी मोठं विधान केलं आहे। जर उद्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झाला तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे। अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली। शेवटी शो मस्ट गो ऑन। कोणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे। उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत, त्यांची बैठक बोलावली आहे। त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं याबाबत निर्णय होईल। सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे, ते रास्त आहे। टीव्हीलाही मी ऐकत आहे, ते काही चूक आहे असं वाटत नाही। त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे, बैठकीत तो निर्णय होईल।